श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्ही घरात या ठिकाणी दिवा लावा, खूप लाभ होईल. आता दिवा हा असतो ना, तर तांब्याचा असतो, पितळाचा असतो व मातीचा पण असतो. परंतु या कोणत्याही दिव्यातून निघणारी जी ऊर्जा असते, ती ऊर्जा घरातील नकारात्मकता घरातील नष्ट करते, असे वास्तुशास्त्र सांगते. आता संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपण नेहमी देवाजवळ दिवा लावतो, पण घरामध्ये अशा काही जागा आहेत, त्या खूप विशिष्ट अशा जागा आहेत. वास्तुशास्त्रात सुद्धा या जागांचा उल्लेख आहे. जर तुम्ही त्या विशिष्ट जागेमध्ये संध्याकाळी तुम्ही दिवा लावला व विशिष्ट प्रकारचा दिवा लावला, तर त्याचा खास परिणाम तुमच्या कुटुंबावर, आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर होतो. याचा आपल्याला अनुभव घेण्यास हरकत नाही. जर आपण काही उपाय करत असाल, तर ते श्रद्धेने, नियमाने करत असाल, तर हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हाच एक वास्तुशास्त्राचा नियम व उपाय आहे. तो तुम्ही करून बघा. उपाय काय आहे, तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा हा फक्त आपला येण्या जाण्याचा दरवाजा नसून दरवाजातून आपल्या घरात लक्ष्मी येते. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा पण चालेल, व गाईच्या तुपाचा आपल्याला जो दिवा आहे, तो आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला लावायचा आहे. किंवा मोहरीचं पण तेलाचा दिवा तुम्ही दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला लावू शकताय. तुम्हाला जमेल जे असेल, तुपाचा किंवा मोहरीचा दिवा तुम्ही आपल्या दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला लावायचा आहे. दोन्हीपैकी कोणताही तेल असेल तर त्याचा तुम्ही लावला तरी हरकत नाही. आता तो दिवा मातीचा असो, तांब्याचा असो, पितळाचा असो, कोणत्याही प्रकारचा असो, काही बंधन नाही. यामुळे काय होते, वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. का, तर आपण जो दिवा आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उजव्या साईडला लावलेला आहे. त्याच्यामध्ये इतकी शक्ती असते की जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. आणि राहू केतूच्या संबंधित काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात. आता राहू केतूच्या संबंधित दोष काय, तर खूप चांगले चालू आहे, अचानक कोणीतरी चालता चालता पडला आहे, डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिट, अचानक पाय मोडला, मुरगळला, काही ना काही असे अचानक घटना घडणे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ येते. ह्या अचानक होणाऱ्या गोष्टी असतात ना, तर त्याला राहू दोष आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला एकटे वाटायला लागते. खूप अवतीभोवती नातेवाईक आहेत, परंतु एकटेपणा काही केल्या जात नाही. तेव्हा आपल्याला खूप नातेवाईक आहे, नाही मला खूप एकटं वाटते, कोणी कोणाचं नाही, असं काहीतरी विचार येत राहतात. तर हे काय आहे, तर राहूचे तर तुम्हाला सांगितले काय होतं, तर हे केतूचे दोष आहेत. असे जर राहू केतूचे दोष आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तुपाचा दिवा लावावा. याला काही खर्च नाही, फक्त श्रद्धेने लावा. जसा आपण देवाजवळ दिवा लावतो त्याप्रमाणे हा उपाय करून बघा. कोणताही उपाय 21 दिवस करणे अपेक्षित असते, तर त्याचे परिणाम दिसून येतात. तुम्ही उगे 4 ते 5 दिवस लावले, काहीच फरक नाही जाणवत, तूप खाल्लं की रूप येत नाही. तसंच आहे
की तुम्ही अर्धवट करणार आणि सोडून देताल, तसे चालणार नाही. तर वास्तुशास्त्रात कमीत कमी तुम्ही 21 दिवस हा उपाय करा. आता यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे घरातील दुसरी जागा जिथे दिवा लावायचा आहे तो म्हणजे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुळशीपाशी दिवा लावणे हे बऱ्याच घरात चालू आहे. बरेच जण आधीपासून तुळशीजवळ रात्री संध्याकाळी दिवस मावळता दिवा लावत असतात. हे चालू आहे. हे पूर्वजणांपासून परंपरा चालू आहे. आपल्यात सर्वजण आजी आजोबा सगळेजण सांगत असतात, आता पण चालू आहे. तर परंतु मध्येच काही ठिकाणी बंद झालेले आहे. आजकाल खूप मॉडर्न आहे, कोणाला वेळ नाही, काही नाही, दिवस मावळता आपल्या तुळशीजवळ दिवा लावत नाही, घरात देवाला लावला झालं. परंतु बऱ्याच ठिकाणी असे बंद झालेले नवीन पिढीला माहीत नाही. जसे आपण देवाजवळ दिवा लावतो तसा तुळशीपाशी दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे काय होते तर घरात सुख शांती समृद्धी नांदते. तुळशीजवळ लावलेला दिवा हा तूप किंवा तिळाच्या तेलाचा असावा. याबरोबर आपले प्रामाणिक कष्ट मेहनत सर्व आले. आता एक घराचा महत्त्वाचा कोपरा तो म्हणजे जो तुम्हाला मी सांगणार आहे, घरातील खूप महत्त्वाचा असा जो कोपरा आहे आणि तिथे आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो म्हणजे ईशान्य कोपरा. म्हणजेच घरातील पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो त्याला ईशान्य कोपरा म्हणतात. ईशान्य कोपरा असतो तो देवाचा कोपरा मानला जातो. बऱ्याच जणांचे देवघर त्या ठिकाणी असते. तरी तुमचे देवघर नसेल तरी त्या ठिकाणी नाही, तुम्ही असे वरती ठेवले अगर कुठे, तरी सुद्धा तुम्ही त्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. का तर लक्ष्मी प्राप्ती होते. असं केल्याने घरात सुख समृद्धी येते. घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. पण ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही, परंतु खिडकी आहे, पडदे आहेत, अशा वेळी दिवा सांभाळून लावावा. तुम्ही लावताल अचानक पेट घेऊ शकताय, खिडकी आहे तिथे पडदेत, त्याच्यामुळे त्या ठिकाण आहे तर त्या ठिकाणी दिवा लावताना सांभाळून दिवा लावावा. आता छोटा दिवा लावा, सुरक्षित जागा बघून लावा. त्याचबरोबर चौथी जागा म्हणजेच स्वयंपाकघर म्हणजेच अन्नपूर्णा देवीचे स्थान. संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे पाण्याचा स्रोत आहे, पाणी ठेवतात भरतात, तर त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. याने काय होतं तर पितृदोष कमी होतो, अन्नधान्यांची कमतरता भासत नाही, पैशाची कमतरता भासत नाही. आता हे दिवे घेताना तुटलेले दिवे घेऊ नयेत, खंडित झालेले दिवे घेऊ नयेत, लक्षात असू द्या. आणि आपण जी वात लावणार आहोत तर त्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप टाकावे. ॲटलिस्ट ते अर्धा पाऊण तास तरी हा दिवा चालत राहावा. मध्येच तो विझू नये याची दक्षता घ्यावी. खूप हवा आहे आणि हवे ठिकाणी तुम्ही असा लावलाय असं करू नये. त्याचं तोंड पूर्व दिशेला करावं. अशा प्रकारे आपण जो दिवा लावणार आहे त्याची जे तुम्हाला 4 मी दिशा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो दिवा लावायचा आहे. तर त्याची जी आपली वात आहे ती पूर्व दिशेला करायची आहे. ईशान्य जागा सांगितली आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. बाहेरचा दरवाजा आहे त्याच्या उजव्या साईडला लावायचा आहे तुपाचा, किंवा तुम्हाला मी सांगितले जास्तीत जास्त गाईच्या तुपाचाच दिवा लावावा. त्याचबरोबर आपण तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हे दिवे लावायचे आहेत आणि तुम्ही हे दिवे लावल्यानंतर याचा जो फायदा आहे तो तुम्हाला लवकरच जाणवणार आहे. आणि नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचा काय अनुभव आला. अशा प्रकारे
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी, नवीन माहितीसाठी. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.